नवी मुंबई महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागात मोठा घोटाळा उघडकीस येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. उपायुक्त कैलास गायकवाड यांना 42,000 रुपयांची लाच घेताना अटक झाल्यानंतर आता तब्बल 15 वरिष्ठ अधिकारी चौकशीच्या रडारवर आले आहेत. नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अतिक्रमण विभागात कार्यरत असलेल्या प्रभाग अधिकारी, सहाय्यक आयुक्त, अभियंते आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतची अधिकृत नोटीस महापालिका आयुक्त डॉक्टर कैलास शिंदे यांनाही देण्यात आली आहे. दरम्यान अटक करण्यात आलेल्या कैलास गायकवाड यांना न्यायालयात हजर केल्यानंतर सुरुवातीला 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती आणि ती संपल्यानंतर आता 27 तारखेपर्यंत न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. या कारवाईनंतर नवी मुंबई महापालिकेतील अतिक्रमण विभागाच्या कामकाजावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शहरातील विविध भागांमध्ये, विशेषतः गावठाण भागात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे उभी राहत असल्याच्या तक्रारी सातत्याने होत होत्या. भूमाफियांच्या माध्यमातून उभारल्या जाणाऱ्या या अनधिकृत इमारतींना महापालिकेतील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे संरक्षण असल्याचा संशय व्यक्त केला जातोय. त्यामुळेच या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. एकीकडे लहान हॉटेल्स, टपऱ्यांवर तोडक कारवाई केली जाते, मात्र मोठ्या अनधिकृत इमारतींकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोपही होतोय. यामुळे नियोजनबद्ध आणि स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत अनधिकृत बांधकामांचा विळखा घट्ट होत चालल्याचं चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर न्यायालयाने ही नाराजी व्यक्त केली असून येत्या काळात या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. द पोलीस न्यूजसाठी नितीन पाटील, नवी मुंबई.